कमाल. आपण आलेलो आहोत कोकणात दापोली येथे. यांच्या आत्याचं हे फार्म हाऊस आहे, तिथे आलेलो आहोत. तुमच्यातल्या 4-5 जणांनी मला मेसेज केला होता की जे व्लॉग्स येत नाही आहेत, तर हे माझे व्लॉग्स आहेत. मी आज आलो कारनी. मला फार बोर झालं यार, कारनी यायचं म्हणजे. 3 वेळा स्क्रिप्ट लिहिली मी कमालवाली, की काही काय बोलावं माणसांची. पण मग मला नंतर लक्षात आलं, अरे आपण आपल्या मित्रांशी बोलताना स्क्रिप्ट थोडी वापरतो, है ना. आपण असंच बोलतो जे मनात येईल ते वगैरे. सो आज आपण आलेलो आहे त्यांच्याबरोबर. हे जे दोन कपल नाही, हे जे कपल आहे त्यांच्याबरोबर आलेलो आहोत. आणि मग दिवसभर राहा माझ्याबरोबर, आपण मजा करूया. मला वाटलं तर काही गप्पा मारूयात आपण, थोडं म्हणजे करूयात काहीतरी. आणि मग इथून आपण दापोलीहून जाणार आहोत पडेलला परत. पडेलहून पुढे जाणार आहोत कुडाळला. असा प्रवास आहे आणि प्रवासाच्या टप्प्यांमध्ये बरंच काही काही घडणार आहे. तर तुम्ही हे सगळं जे काही घडणार आहे ते पाहणार आहात, ऐकणार आहात, अनुभवणार आहात. इंडियन ॲज यश प्रधान. चहा प्यायला. अरे मी माझा मोबाईलचा पण गेम आहे आणि चहा. त्यात आमचीवाली साखर टाकली. आमचीवाली साखर म्हणजे काय, असं काही विशेष जगावेगळं आम्ही काही करत नाही. नॉर्मल केमिकलनी बनवलेली साखर, त्यापेक्षा मिश्री नावाचा एक प्रकार असतो. आणि मिश्री तशीवाली नाही, धागेवाली मिश्री असते, ती वापरतो. चहा वगैरे काय आम्ही रोज प्यायलो वगैरे असं नाही होत. जेव्हा प्यायची इच्छा होते, असं कधीतरी बाहेर आलो, कोणाकडे गेलो, तर ती मिश्रीवाली साखर आम्ही टाकतो. या तुमच्या लाडक्या श्वेता मेंदळे. हा म्हणजे टिपिकल चहा आहे, चालून जाईल. तुम्ही जवळ येऊ शकता, थोडा वेगळ्या अँगलनी बघा आमच्याकडे. अरे मी हे नाही दाखवलं, हे देखो, ही देखा क्या आपने. आता थोडा मी काळा दिसेल, पण हे पाहिले का मी असा का फिरतोय माहिती का, म्हणजे तुम्हाला तो असा पॅनोरॉमिक व्ह्यू दिसेल. देखा क्या बाई, व्ह्यू आणि प्रधान दोन कमाल गोष्टी. मला माझं असं गाव नाही आहे, म्हणजे कुठेच नाही आहे. म्हणजे आम्ही बुऱ्हाणपूरवरनं आलो वाटतं, आमचे आजोबा इथे, आणि मग डायरेक्ट पुण्यातच आले. त्यामुळे माझं असं गाव नाही आहे मला. त्यामुळे कोणाचंही गाव असलं ना, कोणाचंही म्हणजे माझ्या मित्राचा, माझा एक मित्र होता साई सर्व्हिसमध्ये मी काम करायचो तेव्हा, त्याचं गाव होतं. आणि मग त्याच्या गावाला त्यांनी मला नेलं होतं. आणि मी असा खूप हे होतो, काय म्हणतात त्याला, गाव असेल ना तर मला यायचं आहे तुझ्या गावाला वगैरे, थोडा निर्लज्ज होतो. आणि मग जातो त्यांच्या गावाला. तसं सगळ्यात जास्त मी जळत असेल कुणावर, म्हणजे कुणाच्या गावावर सगळ्यात जास्त जळत असेल तर ज्यांचं म्हणजे जे कोकण ज्यांचं गाव आहे. जरा इकडे 2 मिनटं इकडे बसा, आपल्याला जरा जवळून गप्पा मारता येतील. कोकण ज्यांचं गाव असतं ना, कोकण, त्यांचं जरा मला जास्त जळफळाट होतो की कोकणात घर आहे वगैरे. माझे जे काही स्वार्थ असतात, हे असे बेसिक स्वार्थ आहेत माझ्या आयुष्यातले, की लहानपणी कुठे गावाला गेलो नसल्यामुळे, किंवा माझ्या मामाचं कुठलं गाव नसल्यामुळे, असं गेलो, राहिलो मस्त, गोठा आहे तिकडे किंवा छान शेती आहे वगैरे, असं कधीच आयुष्यात नाही पाहिलं. तर हे असे बेसिक स्वार्थ आहेत माझ्या मित्रांकडनं, की जावं त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला. तिथे एक थोडं जवळ आहे, इथं राहावं. मला असं खूप काही बोलायचं असतं नेहमी. मी साधारणतः माझे मित्र किंवा हे असतात ना, म्हणजे जवळचे जे असतात, ज्यांना मी हा जवळचा होऊ शकतो की नाही वगैरे, या प्रोसेसमधनं गेल्यानंतर जे होतात जवळचे, मी सगळ्यात पहिले अपमान करतो. माझाही करून घेतला तर मला काही वाटत नाही. कारण जेव्हा
अपमान पचवू शकतो माणूस एखाद्या माणसाकडनं, म्हणजेच त्याच्याकडे काहीतरी आहे घेण्यासारखं. म्हणजे एखाद्या माणसाने माझा अपमान केला तरीही मी त्याच्याबरोबर राहू शकतो, तर त्याच्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे. आर्थिक वगैरे नाही आहे, आर्थिक वगैरे हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. तर तसं मीही समोरच्याचा थोडाफार अपमान करतो, थोडाफार म्हणजे त्याला कळणार नाही असाच. आणि मग त्याला जेव्हा असं होतं की नीट नाही वागला हा माझ्याशी, सोडून द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला माझ्यात एक्स्ट्रा काही दिसत नाही आहे, म्हणजे जगावेगळं काही दिसत नाही आहे. मग ती मैत्री राहत नाही. मग मग काय होतं, मटेरियलिस्टिक होऊन जातं. मग तो मनुष्य सतत हा विचार करत राहतो, या साईडला इथे तो मनुष्य सतत हा विचार करत राहतो की ना ह्याच्याबरोबर करायचं, आपण काय मिळालं आपल्याला ह्याच्याबरोबर राहून, हा तर नीट वागतही नाही. माझ्याकडे माझ्या वागण्या बिहेवियर वगैरेपेक्षा ही जास्त देण्यासारखं काही असेल. बिहेवियर नंतर सुधारतोच माझं नवीन नवीन मी नीट नाही वागत कोणाशीच. हां, तर मी काय ते सांगत होतो की अशी मैत्री होते माझी, किंवा अशी मैत्री मी घडवतो. आणि इव्हेंच्युअली हे पक्क लक्षात ठेवा की इव्हेंच्युअली सगळेच जातात तुमच्या आयुष्यातनं, एक 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 करत सगळेच जातात. आणि हे वाईट, ह्याच्यातनं वाईट किंवा हे ना निगेटिव्हली घेऊ नका की ह्याला सगळे जातात म्हणाले. तसं नसतं. त्या यू ग्रो आउट ऑफ इट असं आहे ते. आपण आता हा इंग्लिशच शब्द का सापडतोय मला, मराठीत काही असेल या माझ्या या म्हणण्याला तर मला नक्की खाली कळवा, म्हणजे पुढच्या वेळेसपासून मी तो शब्द वापरेन किंवा ते वाक्य, ते फ्रेज ती वापरेल. फ्रेज आजच्या गावात हे नालायकपणा आहे हा. म्हण वापरेल मी, म्हण नाही आहे ती, पण जे काय असेल ते मी वापरेल पुढच्या वेळेसपासून की यू ग्रो आउट. तुम्ही एखादा मनुष्य तुमच्या आयुष्यातनं गेला ना, म्हणजे तुम्हीही, म्हणजे जो गेला तोही ग्रो होतो आणि तुम्ही ग्रो होता, त्यातनं काहीतरी शिकता आणि मग पुढे जाता. तुम्ही जाताना ज्या काही घटना घडलेल्या असतील की तो वाईटच होऊन गेला असेल, किंवा तो चांगल्या ह्याने, किंवा आपण काय म्हणतो त्याला, गुड नोट्सवर गेला असेल, कुठल्याही नोट्सवर जाऊ दे, बॅड ऑर गुड, तर तो क्षणभर तेवढ्या वेळापुरता ती फेज आपल्याला त्रासदायक असू शकते किंवा हे असू शकते. पण सगळ्यात छान गोष्ट काय आहे की नाऊ यू मूव्ह फॉरवर्ड अँड नवीन काहीतरी शोधता तुम्ही. मी त्याला मिस्टेक्स नाही म्हणत की आता ह्या चुका शिकलो, ह्या ह्यांनी मला असं वागवलं, आता आयुष्यात कोणाला पुढे वागू देणार नाही, असं काही नसतं. बट द मेन थिंग त्याच्यामधली मला वाटते की आपण आहे ना रिप्लेस नाही करायचं कोणाला. मी कधी कोणाला रिप्लेस नाही केलं माझ्या आयुष्यातल्या. त्या मनुष्याची जागा तीच राहिली. ते कप्पे आहेत माझ्या आयुष्यातले, तो कप्पा मी दुसऱ्या व्यक्तीने भरला नाही कधी. मी तोच व्यक्ती, तो गेला व्यक्ती तर तो रिकामा राहील, कारण त्या रिकामेपणात त्यांनी दिलेलं सगळं, म्हणजे त्या अवकाशामध्ये त्यांनी दिलेल्या, त्याच्याबरोबर जगलेल्या सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टी असतात तिकडे, ती पोकळी जाणवली पाहिजे. म्हणून त्या कप्प्यांमध्ये तो असतो माणूस माझ्या. त्या कप्प्यात दुसरा माणूस भरत नाही मी, कधीच नाही, आयुष्यात नाही, आणि कधीच नाही करणार असं. हे का लावलं आहे हे मी नंतर सांगेल तुम्हाला. आत्ता मी पण कम्फर्टेबल नाही ते सांगायला. पण नॉर्मली मी काय करतो, नेहमी एखादं प्रोजेक्ट वगैरे संपलं किंवा जसं आय ग्रो आउट ऑफ समथिंग, मी केस कापून टाकतो थोडे, किंवा ताप वगैरे आला तरी केस कापतो म्हणा मी. हां, मी ते सांगायचं राहिलं. मी इतके दिवस काय करत होतो, मी आता एवढे दिवस व्लॉग नाही केला. का नाही केला? एक तर फर्स्ट ऑफ ऑल माझं आहे ना, तुम्हाला माहिती असेल मध्ये एक बातमी पण आली होती. इथे टाकू आईला, हा हलतो आहे माझ्याबरोबर, मग मी कसं टाकणार थोडं, बरं हां थोडं आपण एक ये बात इथे टाकतो. सो मध्ये एक बातमी पण आली होती की काय झालं होतं, श्वेताच्या आईनी शिफ्टिंग केलं, म्हणजे ठाण्याहून ती पुण्याला राहायला आली. तर थोडा तिथे स्कॅम झाला, ते मूव्हर्स अँड पॅकर्स, सो त्यांनी स्कॅम केला त्यांच्या बिचाऱ्यावर, आणि सामान तर पाठवलं, खूप पैसे घेतले, लाईक 36,000 वगैरे घेतले त्यांनी, 36,000 रुपये घेतले, आणि सामान उतरवायला कोणी आलंच नाही. तर म्हटलं रात्रीचे काहीतरी 2 वगैरे वाजता तो ट्रक आला होता,
मला असं झालं की काकू अगदीच वय नाही आहे काकूंचं आणि दुसरी स्नेहा आहे. सो जसं होईल तसं आपण सगळेजण मिळून, म्हणजे मी, ओंबड्या आहे, चिम्या आहे, चिम्या म्हणजे माझी बायको, मी चिम्या म्हणतो तिला, श्वेता आहे, राहुल नव्हता वाटतं. तर आम्ही सगळ्यांनी मिळून ते अख्खं जे ठाण्यातनं आलेलं घर होतं ते सगळं खाली काढलं आणि या घरामध्ये मांडलं सगळं, अख्खं घर ते. तर ते मांडताना काय झालं, ट्रकमधनं आपण त्या झोनमध्ये असतो ना की हां हे इकडून काढूयात, ते तिकडून काढूयात, आणि मी एकटा तिथे जबाबदार आणि पुरुष या 2 गोष्टी असल्यामुळे थोडी ताकद असते. पुरुष म्हणजे मी काही कमी जास्तपणा नाही दाखवत आहे इथे. तर शारीरिक ताकद असल्यामुळे मला ते थांब, ह्या आधी मी काढून ठेवतो, मग कोण कसं घेऊ शकतो, कोण कुठलं सामान घेऊ शकतं, ह्या गडबडीत त्या ट्रकमधनं म्हणजे ट्रक जो लावला होता त्याच्या बॉडीवरनं चालत चालत बाहेर येताना, बेडवरनं, तो ट्रकचा बेड असतो ना, बाहेर येताना मी असा मागे मागे आलो आणि पडलो तर डायरेक्ट ह्याच्यावर पडलो. आता हे जे आहे माझं हाड, जे तरंगतं हाड आहे. तरंगतं म्हणजे त्याला काही कनेक्शन नाही कुठे, म्हणजे ह्या हाडातनं इथे कनेक्शन नाही, ह्यानं पण इथे नाही, ह्या मध्ये आहे इथे. तर ते हाड माझं तुटलं, क्रॅक गेला. हेअर क्रॅक आहे का जास्त आहे मला माहीत नाही, तो क्रॅक गेला. सो माझं मोटो व्लॉग वगैरे संबंधच नव्हता, चालूच शकणार नव्हतो मी गाडी. आणि मग फ्रॅक्चर झालं, फ्रॅक्चर लावलं वगैरे ते सगळं. आणि मग काढले 2-3 दिवस. मला आहे ना त्यावेळेस असं वाटलं की हे काय शेअर करायचं, जाऊ दे यार, शाळेला नको शेअर, म्हणजे हे काय सांगायचं. पण ओके आलो जेवायला बोलवलं आपल्याला, तर हे काय शेअर करायचं असं झालं, म्हणून म्हटलं नको काही कोणाला सांगायला. ज्यांनी विचारलं त्यांना सांगितलं की मला तो हात मोडला किंवा फ्रॅक्चर झालं, किंवा मी फोटो टाकला आहे माझ्या चॅनलवर की गिरो तो उस झरने की तरह गिरो वगैरे असं काहीतरी बच्चन फोटो टाकला आहे मी की फ्रॅक्चर झालं आहे. मग हळूहळू काय झालं, म्हणजे तो फ्रॅक्चर मला 2 महिने ते ठेवायचं होतं, 2 काहीतरी महिने. तेवढ्यात एक सिरियलसाठी मला विचारण्यात आलं आणि मग मी फ्रॅक्चरमध्येच त्याची ऑडिशन दिली. ती सिरियल म्हणजे प्रेमाची गोष्ट, फ्रॅक्चरमध्येच त्याची ऑडिशन दिली. आणि काही गोष्टी जमून येत आहेत की नाही येत आहे त्याच्यामध्ये खूप दिवस गेले आणि शेवटी झालं माझं, ते ठरलं म्हणजे आमचं की मी करणार आहे ती सिरियल. आणि मग मला जेव्हा ज्या क्षणी ठरलं ते, मी त्या क्षणी घरातच ते प्लॅस्टर काढून टाकलं. माझा एकटाच होतो मी, त्यामुळे कुणी अडवायला नव्हतं मला. थ्रिलिंग वगैरे नाही, पण मला असं खूप काय म्हणतात रे त्याला, कोंडल्यासारखं होत होतं. त्या फ्रॅक्चरमुळे फार कोंडल्यासारखं होत होतं. तर ते मी माझंच घरी काढलं की मिळाली ना आता सिरियल, आता झालं सगळं. आणि दरम्यान पप्पा आजारी पडले. मग पप्पांचं ते आजारपण वगैरे हे करणं ते खूपच सिरियस झाले. मग त्यांना म्हणजे एका दिवसातच, एका क्षणी ते खूपच सिरियस झाले. त्यांना रात्री नेलं आम्ही, त्या दिवशी त्या रात्री नेलं वाटतं. मग दुसऱ्या दिवशी ॲडमिट केलं त्यांना. त्यांना इंजेक्शन्स देत होते, काय चाललं होतं. त्यांचा हार्ट रेट खूप वाढला होता. बहुधा टेन्शनमध्ये आहे. आमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये स्ट्रेस सेव्ह आहे. आम्ही सगळे स्ट्रेस घेतो, सगळे म्हणजे मी आहे, पप्पा आहे, आम्ही खूप स्ट्रेस घेतो, कशाचाही स्ट्रेस घेतो. म्हणजे मी आत्ता तुमच्याशी बोलतो ना, अरे मी हे बोललं पाहिजे होतं, कशाला बोललो आपण, काय गरज आहे का वगैरे, ह्याचाही स्ट्रेस येतो नंतर. आत्ता मी मनापासून बोलतोय, सुखाने बोलतोय. असो, तर रात्री गेलो मी पप्पांकडे. मी राहायला तिकडेच होतो, त्या हॉस्पिटलमध्येच बाजूची रूम होती. रूम म्हणजे एक डॉर्मेटरीसारखं होतं हॉस्पिटलमध्ये. मी आणि चिम्या दोघंही राहिलो होतो तिकडे. आणि पप्पांना जेवायला पतली खिचडी केली होती. पतली खिचडी म्हणजे मऊ खिचडी असते आपली, ती केली होती. ती घेऊन गेलो होतो. त्यांना खूप राग आला होता, काय केलं हे वगैरे, असं तसं, चव नाही आहे, काय नाही. जेवले ते आणि जेवण झालं. मला म्हणले बस आता हे ना उद्या सकाळी खातो मी, राहू दे योग्या. म्हटलं बरं ठीक आहे. मग ते बंद वगैरे केलं, जेवण म्हणजे ठेवून दिलं आणि थांबलो होतो थोड्या वेळ तिकडे. आणि बाहेर गेलो, परत आलो वाटतं मी, तेव्हा पप्पांनी असा हात धरला माझा. आणि आता माझे वडील माझ्याशी काहीतरी बोलले त्यावेळेस, छान काहीतरी.
आणि तो हात त्यांनी धरून मला बोलले. मी म्हटलं पप्पा शांत व्हा, झोपा आता तुम्ही शांतपणे. आणि मग मी म्हटलं काळजी करू नका, काही विचार करू नका, झोपा मस्त. आणि मग गेलो मी आणि मग चिम्या स्त्रियांच्या डॉर्मेटरीमध्ये गेली, मी पुरुषांच्या डॉर्मेटरीमध्ये. आम्ही जाऊन झोपलो आणि तेवढ्यात 15 मिनटात कॉल आला. तर मला कळलं की पप्पांनी खूप मनापासून ऐकलं, शांत व्हा आणि झोपा शांतपणे. तर ते झोपलेच, त्यानंतर उठलेच नाहीत ते. आणि मग काही नाही, मग झालं ते सगळे सोपस्कार वगैरे केले. सिरियल तोपर्यंत चालू झाली, मग सिरियल केली. तर त्या दरम्यान थोडं डिप्रेशन का काय म्हणतात ते, तसं काहीतरी आलं होतं मला. वडील गेल्यामुळे मी काहीतरी गोळ्या खाल्ल्या होत्या. खाल्ल्या होत्या म्हणजे डॉक्टरकडे गेलो होतो, डॉक्टरने दिल्या होत्या. तेव्हा शांत झोप लागावी म्हणून झोपायची. सिरियल आत्ता मी सोडली. सप्टेंबरमध्ये सोडली, ऑक्टोबरमध्ये संपलं माझं. आता आम्ही जेवून घेतो, नाहीतर तिकडे जेवण गार होईल है ना. चल जेवायला जाऊया. दिस इज द चिकूच्या झाडाला चिकू केवढे लागले. हो, मला नॉर्मली चिकूच्या झाडाला नॉर्मली चिकू लागतात. मी तर जनरली पाहिलंय असं. ओ, हे नाविन्य तुला दाखवायचं होतं की चिकूच्या झाडाला चिकू लागलेत. वाव. पण आम्हाला लहानपणापासून ते शिकवलं होतं की चिकूच्या झाडाला चिकूच लागतील, बदल नाही झाला म्हणजे. तर अशा तऱ्हेने जेवण झालेलं आहे, मजा आली जेवणाला. बांगडा खाल्ला, पापलेट खाल्ला, चिकन प्रॉन्स राईस होता, भाकरी होती, चपाती पण असते पण मी खातच नाही. वडे, कोंबडी वडे उत्तम. तारावलम चंद्रवलम तदैव लग्नम सुदिनम तदैव. आता एक शतपावली करून आम्ही शोपाल जाणार आहे. वाह वाह मुस्की वाह कमान वाह मानुसकी वाह मनुसकी वाह मकुसकी वाह मच कुसकी घेईन म्हणतो. ये टाइम है, अपना टाइम आएगा सोने का, तब हम सोएंगे. चला, साधारणतः झोप उशीत आलेली आहे, त्यामुळे आता झोपण्यात येईल. डोळे उघडले, आपण जिवंत आहोत असं समजून पुन्हा गप्पा मारायला सुरुवात करूया. बाय बाय. नमस्कार. आजचा दिवस संपलेला आहे. संपलेला आहे म्हणजे संपवला. आता काय, रात्र झाली म्हटल्यावर कुठे जाणार आपण. हा ब्लॉग त्यांना डेडिकेटेड आहे ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या. चिम्याच्या म्हणजे अपेक्षा चोक्सीच्या चॅनलवर पण कमेंट्स आल्या होत्या की यश ब्लॉग का नाही करते. ज्यांनी मला मिस केलं, सांगितलं नाही सांगितलं, मनात ठेवलं असेल, ज्यांनी कोणी मला मिस केलं त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. ह्याचं एक आहे, आपण मोठं व्लॉग नाही करू शकलो कारण मी तुम्हाला दुपारी त्याचं कारण सांगितलं का हाड मोडलंच होतं. अजूनही त्याची अशी ताकद खूपशी म्हणावी तशी परत आलेली नाही. असो, जे आहे ते असं आहे आणि असंच राहील. चला झोपूयात.